आज नागपूर या ठिकाणी होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनाला त्या ठिकाणी आम्ही जात आहोत। या अधिवेशनामध्ये मेहकर तालुका पर्यायाने अंजनी बुद्रुक जिल्हा परिषद सर्कल डोणगाव आणि गाढबोरी जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या काही समस्यांचे निवेदन घेऊन संबंधित खात्याचे मंत्री आणि संबंधित खात्याचे सचिव अधिकारी यांना मी त्या ठिकाणी भेट देणार आहे। त्यामध्ये प्रामुख्याने माननीय नामदार शिवेंद्रराजे भोसले साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य यांना मेहकर तालुक्यातील अमरापूर ते विसवी मार्गे बेलगाव या दोपदरी रस्त्यातील वरुड ते विसवी या दुसऱ्या टप्प्यातील रस्त्याचं बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे असून ते तात्काळ बंद करून त्या रस्त्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशा पद्धतीचं सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय शिवेंद्रराजे भोसले यांना एक निवेदन त्या ठिकाणी मी देणार आहे। त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब आणि शिक्षण सचिव रणजित सिंह देवल साहेब यांना मोजे लोणीगवळी तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथील देव श्री ही सो उर्फ बाबुराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये बनावट शालार्थ ID काढून बेकायदेशीरपणे लिपिक आणि प्रयोगशाळा सहाय्यक पदाची नियुक्ती करणाऱ्या संस्था अध्यक्ष, तत्कालीन शिक्षण अधिकारी, विद्यमान शिक्षण अधिकारी आणि बेकायदेशीर लिपिक आणि प्रयोगशाळा सहाय्यक कर्मचारी यांच्यावर चौकशी करून तात्काळ अटक करण्याची कार्यवाही करण्याबाबत हे एक त्या ठिकाणी निवेदन आहे। त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांना हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर डोणगाव तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा या ठिकाणी मालेगाव जिल्हा वाशिम आणि मेहकर जिल्हा बुलढाणा यांच्या मध्ये डोणगाव या ठिकाणी एक इंटरचेंज, ज्याला आपण मध्य बदल म्हणतो, तर तो इंटरचेंज सेंटर निर्माण करण्यात यावा ही एक प्रमुख मागणी। त्याचसोबत बुलढाणा जिल्ह्यातील काही तालुके ज्यामध्ये मेहकर तालुक्याचा समावेश आहे आणि हा मेहकर तालुका पोखरा या योजनेअंतर्गत त्या ठिकाणी समाविष्ट झाला असून सुद्धा पोखरा अंतर्गत येणाऱ्या काही ज्या योजना आहेत ह्या अजून मेहकर तालुक्यातील जनतेला, शेतकऱ्याला आणि संबंधित लाभार्थ्यांना त्या ठिकाणी लागू होत नाहीत। त्यासाठी पोखरा अंतर्गत येणाऱ्या सर्वच्या सर्व योजनांचा जो काही समावेश आहे मेहकर तालुका त्यामध्ये समाविष्ट झाल्यामुळे मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात यावा ही एक प्रमुख मागणी त्या ठिकाणी मी संबंधित खात्याच्या मंत्र्यांसमोर मी मांडणार आहे। त्याचबरोबर शासनाच्या महा DBT पोर्टलवर एक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना त्या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत 75% सरकारचा सहभाग आणि 25% हा शेतकऱ्याचा सहभाग असलेली वॉल कंपाऊंडची, म्हणजे त्याला सौर कुंपण किंवा तार कुंपण आपण जे म्हणतो, तर ही योजना त्या ठिकाणी घोषित करण्यात आली, त्या योजनेची घोषणा केली आहे। परंतु महा DBT या पोर्टलवर ज्यावेळेला संबंधित लाभार्थी अशा पद्धतीनं सौर कुंपण किंवा तार कुंपणाचा अर्ज ज्यावेळेला करायला जातात त्यावेळेला संबंधित गावं ज्याच्यामध्ये लोणीगवळी, अंजनी, अंधरूड, त्याचबरोबर त्या ठिकाणी घाटबोरी आणि वन विभागाच्या लगत असलेल्या 2 किलोमीटरवर असणारे जे काही गावं आहेत हे सगळे गावं आणि या गावातील सगळे लाभार्थी या योजनेसाठी त्या ठिकाणी पात्र असताना सुद्धा त्या महा DBT पोर्टलवर अशा पद्धतीने ज्यावेळेला आपण अर्ज करायला जातो, ज्यावेळेला लाभार्थी किंवा शेतकरी त्या ठिकाणी अर्ज करायला जातात तर त्या ठिकाणी एरर येते। म्हणजे याचा अर्थ काय की या योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या गावांना या योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेता येऊन नाही राहिला। तर हे सुद्धा निवेदन मी संबंधित खात्याचे जे काही मंत्री आहेत, जे काही सचिव आहेत त्यांना मी देणार आहे की महा DBT पोर्टलवर तशा पद्धतीनं अपडेट करून आमच्या परिसरातील म्हणजे अंजनी बुद्रुक जिल्हा परिषद सर्कल, डोणगाव जिल्हा परिषद सर्कल
आणि घाटबोरी जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या सगळ्या गावांना या तार कुंपण योजनेचा, सौर कंपन योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळावा, अशा अनुषंगानं या नागपूर अधिवेशनामध्ये मी निवेदन देणार आहे. यामध्ये प्रमुख मागणी जी माझी आहे की ज्याच्यामध्ये समृद्धी महामार्ग हा आपल्या विदर्भातील शेतकरी, शेतमजूर आणि व्यापाऱ्यांच्या उद्धारासाठी, त्याचबरोबर त्यांचा सर्वांगीण आणि आर्थिक विकास त्या ठिकाणी व्हावा यासाठी निर्माण करण्यात आलेला आहे. परंतु या समृद्धी महामार्गावर मालेगाव जिल्हा वाशिम या ठिकाणी एक इंटरचेंज आहे आणि त्याच्यानंतर मेकर साबरा फाटा जो आहे तर त्या ठिकाणी एक इंटरचेंज आहे. परंतु मेकर आणि मालेगाव या मधातलं अंतर जे आहे ते जवळपास 70 ते 75 किलोमीटरचं आहे. आणि डोणगाव जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणारे जे काही गाव आहेत, त्याचबरोबर अंजनी बुद्रुक जिल्हा परिषद सर्कलमधील जे काही गाव आहेत आणि घाटबोरी जिल्हा परिषद सर्कलमध्ये येणारे जे काही गाव आहेत, या गावातील प्रवाशांना, व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गाचा त्या ठिकाणी अवलंब करायचा असेल, वापर करायचा असेल तर एकतर मालेगाव किंवा मग मेकरच्या इंटरचेंजवरनं त्यांना या समृद्धी महामार्गावर त्या ठिकाणी एंट्री करावी लागते. परंतु या दोन्ही इंटरचेंजमध्ये असलेलं जे अंतर आहे ते जास्त असल्यामुळे या सर्व लोकांना, या सगळ्या व्यापाऱ्यांना, या शेतकऱ्यांना समृद्धीपर्यंत पोहोचण्यासाठी एक तर आर्थिक भुर्दंड पडतो, त्याचबरोबर वेळेचा अपव्यय सुद्धा त्या ठिकाणी होतो. म्हणून माझी एक मागणी अशी आहे, सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांना की डोणगावच्या पेट्रोल पंपाच्या नजीक ज्या ठिकाणी ती स्मार्ट सिटी त्या ठिकाणी निर्माण करायची आहे, त्याच्यासोबत त्यांनी अतिरिक्त असा जो काही भूखंड आहे तो घेऊन ठेवलेला आहे की भविष्यामध्ये ज्यावेळेला अशा पद्धतीचे इंटरचेंज आणखी त्या ठिकाणी निर्माण करायचे, त्यासाठी त्यांनी जागा त्या ठिकाणी घेऊन ठेवलेली आहे. या जागेवर आत्ताच त्या ठिकाणी डोणगावच्या नजीक एक इंटरचेंज त्या ठिकाणी देण्यात यावा, जेणेकरून या सगळ्या कामामध्ये, या सगळ्या सर्कलमध्ये असलेल्या गावातील लोकांना स्वतःच्या कामांसाठी समृद्धीवर पोहोचण्यासाठी 2 ते 3-4 किलोमीटरच्या अंतरावर तो समृद्धी महामार्ग उपलब्ध होईल. ही माझी प्रमुख मागणी आहे की मेकर आणि मालेगावच्या मधात डोणगाव या ठिकाणी जे 2 पेट्रोल पंप आहेत त्याच्या शेजारी एक इंटरचेंज त्या ठिकाणी निर्माण व्हावा, ही एक प्रमुख मागणी मी माननीय नगर विकास मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांना मी करणार आहे. दुसरा विषय जो आहे माझा की आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या संपूर्ण विदर्भामध्ये ज्या काही शाळा आहेत, माध्यमिक शाळा आहेत, प्राथमिक शाळा आहेत, नगरपालिकेच्या शाळा आहेत, अशामध्ये शिक्षकांना बनावट शालार्थ ID देऊन त्यांना नियुक्त्या त्या ठिकाणी दिल्या आहेत. त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी ज्याच्यामध्ये मग लिपिक आहेत, शिपाई आहेत किंवा मग ते प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा जे काही समजा त्याला आपण प्रयोगशाळा सहाय्यक म्हणतो, तर या लोकांना बनावट शालार्थ ID देऊन त्या ठिकाणी नियुक्त्या दिल्या आहेत. अशा शाळापैकी लोणीगवळी येथील देशभक्त श्री ही सो उर्फ बाबुराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी प्रयोगशाळा सहाय्यक आणि लिपिकाची बेकायदेशीर शालार्थ ID देऊन नियुक्ती करण्यात आली आहे. त्याची मी उपसंचालक, सुरुवातीला शिक्षण अधिकारी, त्याच्यानंतर SIT प्रमुख माननीय श्री चंद्रकांत पुणकुमार साहेब जे पुण्याचे विभागीय आयुक्त आहेत त्यांच्याकडे दिले. त्यांच्या माध्यमातून अमरावती या ठिकाणी एक सुनावणी झाली आणि या सुनावणीचा अहवाल जो आहे तो SITने अजूनपर्यंत शासनाला त्या ठिकाणी सादर केला नाही. तर या संबंधित शाळेतील या 2 बेकायदेशीर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी चौकशी झालेली आहे. त्याचा सुनावणीच्या माध्यमातून अहवाल तयार झालेला आहे, परंतु हा अहवाल शासनाला प्राप्त झाला नसल्यामुळे शासन त्या गोष्टीवर कुठल्या प्रकारची कारवाई अद्यापर्यंत करत नाही. म्हणून माझी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, दादाजी भुसे साहेब शिक्षण मंत्री आणि शिक्षण सचिव रणजित सिंह देवल साहेब यांना मागणी आहे की या शाळेतील या 2 कर्मचाऱ्यांचा जो अहवाल आहे तो तात्काळ SIT कडनं मागवून घ्यावा आणि यामध्ये दोषी असलेले जे संस्था चालक आहेत, जे शिक्षण अधिकारी आहेत तात्कालीन आणि विद्यमान, त्याचबरोबर या शाळेत असलेले हे जे बेकायदेशीर कर्मचारी आहेत यांच्यावर अटकेची कारवाई करून त्यांना त्या ठिकाणी अटक करावे आणि पदमुक्त करावे, ही सुद्धा एक मागणी आहे. त्याचबरोबर अमरापूर मार्गे लोणीगवळी विश्वी मार्फत जो रोड
त्या ठिकाणी बेलगाव आणि किनवट या असा जो टप्पा आहे, या टप्प्यामध्ये पहिला टप्पा जो आहे तो अमरापूर ते लोणीगोडी वरुड पर्यंत हा श्री राजेंद्र काटे यांच्या प्रसिद्ध कन्स्ट्रक्शनला त्या ठिकाणी दिलेला आहे. राजेंद्र काटे साहेबांच्या या प्रसिद्ध कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून चालू असलेला हा जो रस्ता आहे तो अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या दर्जाचा चालू आहे. इस्टिमेट प्रमाणे हे काम चालू आहे. म्हणजे काटे साहेबांच्या प्रसिद्ध कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून जो रस्ता चालू आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण, कुठल्याही प्रकारचा कसूर आणि कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी गैरप्रकार होत नाही, हे मी आवर्जून सांगतो. परंतु वरुड पासून ते विश्वीपर्यंत हा या कामाचा दुसरा टप्पा जो आहे तो जितू सावजी नावाच्या एका भ्रष्ट कंत्राटदाराच्या बालाजी कन्स्ट्रक्शन या कंपनीला त्या ठिकाणी ते काम देण्यात आलेलं आहे. आम्ही काटे महाराज यांच्या कामाचं त्या ठिकाणी अवलोकन केलं असता त्यांनी इस्टिमेट प्रमाणे जे काम केलं आणि वरुडच्या पुढे इश्वीपर्यंत जे काम चालू आहे त्या कामामध्ये भयंकर पद्धतीनं असा एक भ्रष्टाचार, त्याचबरोबर या कामामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि त्याचबरोबर इस्टिमेट प्रमाणे म्हणजे आपण ज्याला अंदाजपत्रक म्हणतो, या अंदाजपत्रकाप्रमाणे ते काम चालू नाही हे प्रत्यक्ष डोळ्याने आणि प्रत्यक्ष जाऊन मी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता हा जो जितू सावजी नावाचा जो ठेकेदार आहे याला त्या ठिकाणी राजकीय वरदहस्त असल्याचा एक भ्रम हा ठेकेदार त्या ठिकाणी निर्माण करतो. परंतु याला ज्या राजकीय पक्षाचं त्या ठिकाणी वरदहस्त आहे त्या पक्षाचे प्रमुख जे आहेत ते अशा निकृष्ट दर्जाच्या कामाला किंवा या कामाचं कधीही समर्थन करत नाहीत. म्हणजे हे लोक जे आहेत त्याचे पाठीराखे ते कधीही या माणसाला असं सांगत नाही की तू बाबा निकृष्ट दर्जाचं काम कर, परंतु राजकीय वरदहस्त आहे असा आभास तयार करून हा व्यक्ती अतिशय घाण पद्धतीनं काम त्या ठिकाणी करतो. या कामाचं प्रत्यक्ष अवलोकन केलं असता हा रस्ता एकतर अंदाजपत्रकाप्रमाणे चालू नाही. त्याचबरोबर इकडे काटे महाराज ज्या पद्धतीनं लोखंडाचा वापर त्या ठिकाणी करत आहेत आणि ज्या पद्धतीनं गज किंवा लोखंड त्या ठिकाणी वापरतात तशा पद्धतीचं लोखंड हा जितू सावजी समोरच्या त्याच्या कामामध्ये वापरत नाहीत, ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहिलेली वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर या कामासाठी वापरण्यात आलेलं सिमेंट हे एस्टिमेटमध्ये ज्या कंपनीचं वापरायला पाहिजे ते न वापरता हलक्या प्रतीचं आणि कमी किमतीचं ते वापरत आहेत. त्याचबरोबर या कामावर कुठल्या प्रकारचं पाणी त्या ठिकाणी मारण्यात येत नाही. त्याचबरोबर यासाठी वापरण्यात येणारा जो काही गिट्टीचं किंवा मग इतर जे काही मटेरियल आहे त्या मटेरियलचं जे प्रमाण आहे ते अतिशय कमी याच्यात आहे. आता वरून या माणसाला सपोर्ट आहे असा जो भ्रम जनतेच्या मनात आहे, त्यामुळे जनता आणि जे काही समजा स्थानिक त्या घडामोडी सर्कलमध्ये असलेले जे काही नेते आहेत ते नेते या कामाची तक्रार त्या ठिकाणी करत नाहीत. परंतु अतिशय महत्वाकांक्षी असा हा प्रकल्प आणि हा रस्ता जो आहे की ज्या रस्त्याच्या माध्यमातून या सगळ्या अमळापूरपासून लावण्यापासून आपल्या लोणीगोडी, वरुड, घाटबोरी आणि विसवी, बेलगाव, पांगरखेड मार्गाचे जे काही प्रवासी आहेत तर यांना हा जो रोड आहे बरं का, या रोडचा फायदा त्या ठिकाणी व्हावा यासाठी हजारो करोडो रुपये, शेकडो कोटी रुपये या ठिकाणी खर्च करण्यात येत आहेत. परंतु आपल्या दुर्लक्षामुळे, अधिकाऱ्यांच्या या हलगर्जीपणामुळे आणि या जितू सावजी नावाच्या या ठेकेदाराच्या मस्तवालपणामुळे भविष्यात त्या ठिकाणी सर्वांचं नुकसान होणार आहे. मी मध्यंतरी बरेच दिवस वाट पाहिली की या रस्त्याची तक्रार किंवा या रस्त्यावर कोणीतरी त्या सर्कलमधल्या एखाद्या लोकप्रतिनिधीने किंवा मग विद्यमान आमदार जे आहेत, मेकरचे विद्यमान आमदार जे आहेत सिद्धार्थ खरात साहेब यांनी लक्ष घालावं. परंतु या सगळ्या कामामध्ये जो काही भ्रष्टाचार चालू आहे, जो काही त्या ठिकाणी समजा गौरबंगाल चालू आहे, तो सगळेजण त्या ठिकाणी उघड्या डोळ्याने पाहतात. म्हणून मी काय करणार, यावेळेला संबंधित खात्याचे जे काही मंत्री आहेत शिवेंद्रराजे भोसले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या रस्त्याचा जो दुसरा टप्पा आहे, पहिल्या टप्प्याचं काम अतिशय चांगलं चालू आहे, परंतु दुसरा टप्पा जो म्हणजे वरुडच्या पुलापासून तर विश्वीपर्यंत जे जितू सावजीनं काम घेतलेलं आहे या कामाची त्या ठिकाणी सखोल चौकशी करण्यात यावी. म्हणजे मी म्हणतो म्हणून नाही, परंतु अधिकाऱ्यामार्फत किंवा वरिष्ठ सार्वजनिक बांधकाम खात्याच्या एखाद्या समितीमार्फत याची चौकशी करावी. त्यांचं जे क्वालिटी कंट्रोल आहे, क्वालिटी जी तपासणी आहे ती करण्यात यावी. या ठिकाणी योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी
गज वापरण्यात येतात, लोखंड वापरण्यात येते का नाही हे सगळं पाहावं. तोपर्यंत हा रस्ता जो आहे तो बंद करण्यात यावा आणि बंद करून याची चौकशी करावी. आणि चौकशी अंती जर समजा यामध्ये हा जितू सावजी त्या ठिकाणी जर दोषी आढळला तर त्याला ब्लॅक लिस्टेड करण्यात यावं. त्याला याच्यानंतर अशा पद्धतीचे कुठल्याही प्रकारचे कंत्राट देण्यात येऊ नये अशी कारवाई करण्यात यावी. आणि एकतर त्यालाच हे काम चांगल्या पद्धतीने करण्याचे निर्देश देण्यात यावे किंवा त्याच्याकडनं हे कंत्राट काढून दुसऱ्या एखाद्या ठेकेदाराला देण्यात यावं अशी माझी ही प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना नावाची जी योजना आहे, या योजनेमध्ये अंजनी बुद्रुक जिल्हा सर्कलमधील काही शेतकरी त्यांनी अर्ज करण्याचा प्रयत्न केला. परंतु अर्ज करत असताना ज्यावेळेला अंजनी, लोणीगवळी, अंधरूड, घाटबोरी, वरुड किंवा मग भिवापूर, भोसा या गावातील शेतकऱ्यांनी ज्यावेळेला हा अर्ज भरण्याचा प्रयत्न केला, ज्यावेळेला तिथं नाव सिलेक्ट केलं जाते लोणीगवळीचं, तर त्या ठिकाणी एरर येते. म्हणजे हा अर्ज जो आहे तो भरल्याच जात नाही. अशा पद्धतीचं काम सध्या त्या महाडीबीटी पोर्टलवर त्या ठिकाणी चालू आहे. तर या सगळ्या शेतकऱ्यांना या महाडीबीटी पोर्टलवर असलेल्या सौर कुंपण, तार कुंपण या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळावा, याच्यासाठी त्या महाडीबीटी पोर्टलला अपडेट करून हे सगळे गावं जे येतं या गावातील शेतकऱ्यांना तो अर्ज भरता यावा अशी काहीतरी त्या ठिकाणी कारवाई व्हावी, याच्यासाठी मी त्या ठिकाणी अर्ज देणार आहे. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांची जी मागणी आहे की सध्या आता रब्बी पिकाचा जो काही हंगाम आहे आणि या रब्बी पिकाच्या हंगामामध्ये त्या ठिकाणी हरभरा असो किंवा मग गहू असो किंवा इतर रब्बीचे जे पीक आहेत, तर या पिकांना पाणी देण्यासाठी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेतावर जावं लागते. सध्या थंडीचे दिवस आहेत. उद्याच्या 10 तारखेपासून थंडी अधिक पडणार आहे असा जो हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यानुसार शेतकऱ्यांची मागणी आहे की जी काही वीज आहे ही वीज रात्री देण्यात येते, तर ही रात्री न देता ही वीज ही दिवसा देण्यात यावी. म्हणजे भलेही ती 2-4 तास का द्यावी, परंतु दिवसा सलग देण्यात यावी अशी मागणी सुद्धा मी आपले जे काही ऊर्जा मंत्री येतं त्यांना सुद्धा या सगळ्या अधिवेशनाच्या दरम्यान मी देणार आहे. याच्यामध्ये ह्या माझ्या मागण्या जर समजा या संबंधित मंत्र्यांनी त्या ठिकाणी मान्य केल्या नाहीत तर अधिवेशन संपल्यानंतर या सगळ्या मागण्या घेऊन, ज्याच्यामध्ये समृद्धीचा जो इंटरचेंज आहे तो, त्याचबरोबर अमरापूरचा हा जो रोड आहे अमरापूर ते बेलगाव याच्यामध्ये दुसरा टप्पा जो आहे वरुड ते विश्वी, हे काम जर त्या ठिकाणी योग्य पद्धतीने झालं नाही आणि लोणीगवळी येथील शालार्थ ID घोटाळ्यामधील दोषींवर त्या ठिकाणी जर कारवाई झाली नाही आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज त्या ठिकाणी दिली नाही किंवा ज्या महाडीबीटी पोर्टलवर ज्या काही समजा या योजना आहेत या योजनेचा आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना जर लाभ मिळाला नाही तर मी या सगळ्या ज्या मागण्या आहेत या मागण्यासाठी सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब डॉक्टर किरण पाटील साहेब यांच्या कार्यालयासमोर मी उपोषणाला बसणार आहे. आणि जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मी उपोषणावरनं त्या ठिकाणी उठणार नाही असा इशारा मी संबंधित मंत्र्यांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी देणार आहे. तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.